आपण पाहतोय सोलापूरमध्ये काहीसा गोंधळ झालेला आहे। सोलापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। भाजपच्या निवडणूक बैठकीमध्ये हा काहीसा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपची ही चिंतन बैठक खरं तर सोलापुरात आयोजित करण्यात आलेली होती। सोलापुरात भाजपचा पराभव झाला, महायुतीचा एकूणच पराभव झाला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पराभवाची कारणं शोधण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र या बैठकीत काहीसा राडा झाल्याचं आपण पाहतोय। सोलापूरमध्ये या भाजप कार्यकर्त्यांमध्ये काहीसा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडून। विश्वभूषण, काय सांगाल, सोलापूर मधल्या या भाजपच्या चिंतन बैठकीत नेमकं काय झालेलं आहे, काय कशामुळे गोंधळ उडालाय? मोहिनी, नक्कीच आपण बघू शकतोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 3 लोकसभा मतदार येतात, मतदारसंघ येतात। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ, माढा लोकसभा मतदारसंघ आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघ या तिन्ही मतदारसंघामध्ये भाजप आणि महायुतीला पराभवाची धूळ त्या ठिकाणी चाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या